आपल्या घरामध्ये अनेकदा शिळ्या पोळ्या उरतात आदल्या दिवशीच्या आणि त्या एकतर टाकून दिल्या जातात किंवा कामाला बायला दिल्या जातात. परंतु त्या संध्याकाळच्या ज्या पोळ्या असतात त्यांचा लाडू करून जर खाल्ला तर खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा असतो. चपातीपासून बनवलेला हा लाडू ह्याचे खूप फायदे आहेत. आता कसे तर पोळीच्या लाडवामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती त्याच्याने वाढते. सकाळच्या वेळेला नाश्ता म्हणून जर हा पोळीचा लाडू खाल्ला तर पोट भरल्यासारखं होतं. पचनक्रिया याच्यामुळे सुधारते आणि तुम्हाला जास्त वेळानंतर म्हणजे खूप लवकर भूक लागत नाही. तसंच तुम्ही हा लाडू खाल्ल्यानंतर तुमची बद्धकोष्ठता पूर्णतः नष्ट होते आणि त्याच्यापासून तुम्हाला आराम मिळतो. या लाडवामध्ये गूळ घालायचं, थोडंसं तूप घालायचं. तूप आणि गूळ हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत आणि त्यामुळे हा जो पोळीचा लाडू असतो हा खूप चांगला असतो. हा खाल्लाच पाहिजे. ह्यामुळे शरीराला एक प्रकारची ऊर्जा मिळते आणि आपल्याला उत्साह वाटतो काम करण्यामध्ये. तसेच आपण गूळ आणि पोळी हे सकाळी जर खाल्लं रोज तरीसुद्धा चालतं किंवा जेवतानासुद्धा जर आपण गुळपोळीचा लाडू खाल्ला एखादा तरी चालतो. लहान मुलांना हा लाडू अतिशय आवडतो आणि त्यांनासुद्धा पौष्टिक म्हणून खायला काहीच हरकत नाही आहे. आदल्या दिवशीच्या पोळ्या दुसऱ्या दिवशी शिळ्या मानल्या जात नाहीत. त्यामुळे या पोळ्यांचा लाडू तुम्ही मुलांनासुद्धा जरूर देऊ शकता. धन्यवाद.